काय इथं काय मोगलाय लागली का? हे कोण लक्ष देणार आहे इकडं? इथं उभं राहिलो तर आम्हाला सगळं दुर्गंधी आजूबाजूला भागात पसरलेले. काय नक्की कारण आहे? सगळं उचलायचं नेऊन टाकायचं त्यांच्या तिथं, नाहीतर तिथंच जाऊन बसायचं सगळे. शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय नाही इथल्या लोकांना. ते टाकते वडून, त्याने आणलंय तर ग्रामपंचायतीनं. ती काय काळजी घेते ती या. आमचं घर तर गटराच्या शेजारी आहे, त्यामुळे आम्हाला आमची खिडकी आहे ती गटराच्या बरोबर शेजारी आहे, त्यामुळे आम्हाला त्या गटराच्या दुर्गंधीमुळे आम्हाला भरपूर त्रास होता. त्यामुळे इथल्या लोकांची हालत बेकार झालेली आहे. तरी ग्रामपंचायत याच्यात लक्ष घालून व्यवस्था करावी. प्रचंड वास येतो, त्यामुळे डासाचं साम्राज्य आहे, यापासून रोगराईता निर्माण होते आहे. आणि इथल्या आज आम्ही गोंदवले गावामध्ये एक शिवराज कॉलनी म्हणून आहे, इथं आता आलेलो आहे. तिथल्या जनतेची वारंवार आमच्याकडे मागणी आली होती, म्हणून आम्ही आज पाहणी करण्यासाठी इथं आलो. इथं पाहणी आलो नंतर इथं इतकं बेकार वास्तव्य आहे की अक्षरशः इथं लोक कशी राहत आहेत हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आल्या आल्या इथं सांगायची गरज पडली नाही, इतका वास घाण सुटलेला आहे, दुर्गंधी इतकी पसरलेली आहे. इथं लहान मुलं आहेत, महिला, वयोवृद्ध महिला आहेत, पुरुष आहेत. ही लोक इथं कशी राहत असतील हेच आम्हाला समजेना. लहान लहान मुलं आहेत. इथलं आल्यानंतर आम्ही येथील ग्रामस्थांना, लोकांना विचारलं, बाबा काय प्रकार आहे, नक्की काय झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं वास्तव इतकं बेकार आहे की आजपर्यंत हे गटरच कोणी साफ केलेलं नाही. मला राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाही किंवा कोणालाही, ग्रामपंचायत असू द्या किंवा कोण काय असू द्या, ह्यांना मला अजिबात काय बोलायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की येथील जनतेनं, लोकांनी आम्हाला सांगितलं की आजपर्यंत इथलं गटर साफ केलेलं नाहीये. म्हणून आम्ही, माझ्या सहकार्याने सगळ्यांनी आम्ही मिळून आता संपूर्ण गटर साफ केलेलं आहे. तुम्ही घाण बघा किती आहे, इतकी भयानक परिस्थिती आहे की पूर्ण म्हणजे असे आम्हाला वाटत नाही की आम्ही आमच्या तीर्थक्षेत्र गोंदवले गावात आहे. इतकी भयानक परिस्थिती इथं करून टाकलेली आहे. आज कितीतरी वर्षाचं हे गटर बंद अवस्थेत आहे. ह्या लोकांना आम्ही विचारल्यानंतर ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळा ग्रामपंचायत असो, BDO असो, तहसीलदार असो, सगळ्यांना पत्र व्यवहार करून कंटाळलो. आम्हाला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. एक ती बिचारी महिला तर मला बोलली की ह्या गटराच्या घाणीमुळे माझ्या मुलीचं काय झालं म्हटलं तुम्ही, काय झालं, लहान मुलाला बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं. म्हणजे काय चाललंय हे कोण बघणार आहे? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा माझा इशारा आहे. ह्याच्यामध्ये BDOनं लक्ष घालावं, नाहीतर ही सगळी घाण BDOच्या दालनात नाही टाकली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाव ठेवणार नाही. काय इथं काय मोगलाय लागली का? हे कोण लक्ष देणार आहे इकडं? इथं उभं राहिलो तर आम्हाला सगळं दुर्गंधी आजूबाजूला भागात पसरलेले. काय नक्की कारण आहे? पत्रव्यवहार करून लोकांची कामं होत नाहीत. फक्त मोजून 2 दिवस दिले तुम्हाला. प्रशासनानं 2 दिवसांमध्ये जर ह्याच्यावर तोडगा नाही काढला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्व गटराची घाण घेऊन BDOच्या आवारात आम्ही नेऊन टाकणार आहे. तुम्हाला करायचे खुशाल आमच्या केसेस दाखल करा.
शिवराज कॉलनी इथे आम्ही राहतोय 4 वर्षे झाले. त्या गटराची सोय नाही. पाऊस आला का सगळं पाणी भरतं, रस्त्या होतं. 1 वर्ष डेंगू होतो, 1 वर्ष मलेरिया होतो. ह्याची कोण दखल घेणार? काय ग्रामपंचायतीनं रथ आणलाय म्हणून त्याची चौकशीच करीत नाही ती. उचलून न्यायला माणसांना करायला पाहिजे का नाही? बघायला पाहिजे का नाही? आज किती वर्षापासून आम्ही जागा घेतल्यापासून तिथं ग्रामपंचायतीला पावत्या भरतोया. एक वर्ष सुद्धा खडं केलेलं नाही. तिथं आजारी पडलो का आम्ही मुंबईला जातोया औषध पाण्यासाठी. प्रत्येक वर्षी काय नाही काय होतं. मग ज्येष्ठ नागरिक असले तर त्यांची काळजी कोण नको घ्यायला? आज एवढी मुलं येऊन मुलांनी गटर काढली, आम्हाला वाईट वाटतं या. आहे का नाही कोणी येतात इथं? नेहमी लोक सांगतात पण कोणच येत नाही. कोण येत नाही, कोण काळजी घेत नाही, कोण दखल सुद्धा घेत नाही. कोणतरी तेवढ्यापुरतं हा हू करतं आणि जातं तिकडं. सांगितलेलं आमचे मालक गेलेले, आमचे मालक आहेत किती वेळा तरी गेलेले. मी तर म्हणलं कोणी पावत्याच भरू नका, येऊ द्या इकडे ग्रामपंचायत. हे सगळं उचलायचं नेऊन टाकायचं त्यांच्या तिथं, नाहीतर तिथंच जाऊन बसायचं सगळे. शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय नाही इथल्या लोकांना. ते टाकते वडून. त्याने आणलाय आता रथ ग्रामपंचायतीनं. ती काय काळजी घेते ते या? गटर काढलं ती साहित्य घाण पण उचलून घेऊन जात नाही ती. येतच नाही. ती वर्ष झालं कोण आलंच नाही त्याला खोरं मारायला. आणि गटराची घाण उचलून येत नाही ती, त्यामुळे ती गटरच काढत नाही. त्यांनी खोरे हातात घेतले, आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं माहितीये का? आमच्या मुलासारखी मुलं आहेत. ही गटर काढायचं त्यांचं काम आहे का? गटराचं काम कुणाचं आहे? ग्रामपंचायत काय करते या? नमस्कार, माझं नाव सौरभ आत्माराम गुरव. मी या शिवराज कॉलनीतील रहिवासी आहे. तर तब्बल 2020 एवढा तरी गट्टा असेल आमच्याकडे अर्जाचा, की आम्ही अर्ज केलेत. त्याले मोजकेच आणलेत. जवळपास 2020 साली केला शिवराज कॉलनीतील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण केल्याबाबत आणि त्याच्या ही पोच घेतलेली आहे. त्यात ग्रामविकास अधिकारी यांची वगैरे सही सगळी आहे. पोच आम्हाला दिली आहे. तरी 2020, 21, 22 साली पण आम्ही अर्ज केलेला आहे. आता अक्षरशः थकलोय, पण अजून काय त्या तोडगा निघाला नाही. तरी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढा अशी आमची नम्र विनंती. आता तर नाही, कारण नम्र विनंती करून झाली. पाणी आमच्या इथं पूर्ण येतं आणि घरामध्ये पण येतं. त्याच्यामुळे काय होतंय, मच्छर खूप होतात. माझी ही मुलगी 7 महिन्याची असताना त्यामुळे ते मच्छरच्या त्यामुळे तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आणि त्यात सेप्सिस झालं. मुलगी बोलत नाही माझी, त्यामुळे 1 महिना ऍडमिट होती ICU मध्ये ती. आणि कोणीच लक्ष घालत नाही. प्रत्येकाला सांगितलं, पाक जिल्हा परिषद पर्यंत सगळे अर्ज दिलेत आम्ही, परंतु हे कोणीच आजपर्यंत लक्ष दिलं नाही याकडे. आमच्या इथं पुराचं पाणी भरपूर येतं आणि अगदी घरात शिरतं. त्याच्यावर तरंगणारी घाण सगळी घरामध्ये येते. त्याच्यामुळे परत पाऊस राहिला तर तिथे तशीच घाण साठून राहते आणि मग मच्छर भरपूर येतात. आमचं घर तर गटराच्या शेजारी आहे, त्यामुळे आम्हाला आमची खिडकी आहे ती गटराच्या बरोबर शेजारी आहे. त्यामुळे आम्हाला त्या गटराच्या दुर्गंधीमुळे आम्हाला भरपूर त्रास होतो आणि त्यामुळं आमची लहान लहान मुले राहतात घरात. त्यामुळे त्या गटरामुळे सर्व मच्छर आहेत आणि पूर्णपणे दुर्गंधी असा वास येतो. या दुर्गंधामुळं आम्हाला दम्यासारखे भरपूर त्रास होते. या कचऱ्याची गाडी ती बाहेर नुसत्या वर असते, त्या कोण सुद्धा कचरा नेत नाही, काय नाही. ही घाण एवढी घाण आहे की श्वास दमा आम्हाला सकाळ संध्याकाळ बाहेर फिरा सुद्धा यायचं मुश्किल झाले. आता किती वेळा ग्रामपंचायतीत बी जाऊन सांगितलं, BDO सुद्धा येऊन बघून गेले, परत हे सुद्धा सगळे येऊन बघून गेले, पण नुसतं करतो म्हणले, गटराचं काम करतच नाहीत. त्यामुळं माझी नात सुद्धा आजारी पडते सारखी. परत आणि पाणी त्या वट्याला लागतंय वरती, सगळं वरनच पाणी सगळं येते. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर खूप वास आहेच आहे. परंतु संध्याकाळी इथं बसणं सुद्धा, उभं राहणं सुद्धा मुश्किल आहे. इतका प्रचंड वास येतो. त्यामुळे डासाचं साम्राज्य आहे. यापासून रोगराईता निर्माण होते आहे आणि इथल्या माणसांना अत्यंत म्हणजे खूप विचित्र असा त्रास भोगावा लागतो. तर यासाठी आम्ही शेवटी नवनिर्माण सेनेकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. गटारा साफ केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आज शिवराज कॉलनीतील परिस्थिती तुम्ही पाहताय. हे 2010 पासून पाण्याचा म्हणजे जसं गटर बांधलंय तसं इथल्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी पुढे पास आउट होत नाही. पाणी दारात असतं. पाऊस पडल्यानंतर वरच्या पायरीपर्यंत पाणी लागतं, घराच्या वरच्या पायरीपर्यंत पाणी येतं. त्यामुळं आम्ही बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीला विनंत्या केलेल्या आहेत. 2010-12 पासून अर्ज करत होतो,
2020 पासूनचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे ग्रामपंचायतीचं. ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेला आहे, तिथून पंचायत समितीला व्यवहार केला होता, पण तिकडून पण म्हणावं असं चांगलं उत्तर आलेलं नाही आणि हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आम्हाला काय करावं हा प्रश्न पडला होता आणि म्हणून शेवटी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतलेली आहे. कॉलनी जवळजवळ इथे 40 ते 50 वर्ष झाली स्थापून, पण इथं गटराची व्यवस्था नाही, काही नाही. फक्त ग्रामपंचायत ही कर वसूल करत असते, प्रत्येक वर्षी मार्च एंडिंगला कर वसूल करत असते, पण इथं सुविधा अजिबात मिळत नाही इथल्या. त्यामुळे इथल्या लोकांची हालत बेकार झालेली आहे. तरी ग्रामपंचायत याच्यात लक्ष घालून व्यवस्था करावी. हे बघा, तुम्ही आता इथल्या रहिवाशीवाल्यांच्या तुम्ही बाईट घेतल्या, त्यांचं काय दुखणं आहे ते तुम्ही ऐकलं. डोळ्यात पाणी आलं त्या लोकांच्या. आज 5-5, 10-10 वर्ष ती लोक आपल्याला मदत मागतायत, तुमच्याकडनं मदत त्यांना होत नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं मगाशी मी तुम्हाला सांगून राहिलो की तिथं बघा पाठीमागं आमच्या दलित लोकांची घरं आहेत. मला थोडी शंका यायला लागली, मुद्दाम जाणून बुजून दलित लोकांची घरं आहेत म्हणून तुम्ही तिथली घाण काढत नाही का? 12 बलुतेदारांची तर आहेतच, पण तिथं बघा ज्या ठिकाणी पूर्ण गटर जिथं पॅक झालेलं आहे तिथं एवढ्या वर्ष 5-5, 10-10 वर्ष त्या गटराला धक्का लावला नाही, म्हणजे काहीतरी झालेलं आहे. तुम्ही बघा, ह्याच्याबद्दल विचार करा. तर हे सगळे रहिवाशी घेऊन येत्या 2 दिवसांमध्ये ही सर्व घाण गोळा करून BDO ऑफिसमध्ये आम्ही घाण सगळी टाकणार आहोत. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.